आदरणीय रवींद्र कडव यांचं यथोचित मान सन्मान किरण शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। मायेची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन किरण शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते आपण रवींद्र कडव यांचं यथोचित मान सन्मान संपन्न केला आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत। हॅलो चेक। जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा सन्माननीय तुकाराम माडसे सर, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर स्थान नवा या सर, आपलंही सरचे स्वागत आहे। तुकाराम माडसे सर, मॅच लावली सुरुवात, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, म्हणजेच साजई संघ आणि त्यांच्या विपक्ष कालचा दिवस ज्याने गाजवला तो मात्र जय हनुमान शिरोळी संघ। काय घडेल मॅच मध्ये, एक बिग बॅटल आपल्या भेटीला आलाय। सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये नक्कीच ही मॅच पाहतोय, महत्वपूर्ण मॅच असेल। जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा सोहळा। षटक क्रमांक 1 मध्ये मागील मॅचचा हिरो प्रथमेश देसले बॉलिंग मार्कवर, सन्माननीय मानवली गावचे जावई पद्माकर विषय, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर आपलं देखील सरचे स्वागत। बॅटची कडा, बॉल पाठीमागे चाललाय, शॉट तडम्यानला आणि त्यांच्याकडनं थोडी मिस्टेक झाली, परंतु तोपर्यंत एक धाव प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील जो मात्र मॅचचा पाहतोय। सध्या जय हनुमान शिरोळी संघ टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग या ठिकाणी स्वीकार केले आणि नक्कीच भरपूर चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल। सध्या नक्कीच एक धाव टीमच्या स्कोर कार्डवर जी मात्र पाहतोय विकास आणि विघ्नेशची जोडी, एका राशीचे दोन खेळाडू मैदानामध्ये एंटर झालेत। भरपूर अपेक्षा देखील मॅच मध्ये असतील। मानवली गावचे जावई हरेश देसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत। लॉफ करायचा प्रयत्न, बिगिट केला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफच्या दरम्यान चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाही, बॉल थेट निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हाय तो विकासाच्या बाट मधनं 4 चौकार। नक्कीच आपण पाहतात कुमार सर, दुसऱ्याच बॉलवरती हा चौकार विकासच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा जो डिसिजन होता तो आपण पाहिलं तर अगदी अवाक करणारा होता, कारण जो संघ या ठिकाणी टॉस जिंकतो तो पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाला जास्त आवर्जून प्राधान्य देत असतो, परंतु या मॅचमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये आपण पाहिलं कुमार सर तर जय हनुमान शिरवली संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे। विश्वास भरपूर आहे स्वतःवर आणि त्याच अनुषंगाने ते बॅटिंग स्वीकार केले। खेळपट्टीचा देखील भरपूर अनुभव असलेल्या मॅच मध्ये जे मात्र बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरोळी या संघाकडे आणि त्याच अनुषंगाने ते बॅटिंग स्वीकार केले। फटका फसला, मिस्टामिंग स्ट्रोक, कॉटन बॉलची संधी आणि संधीचं केलं सोनं। महत्वपूर्ण विकेट, कालचा दिवस ज्याने अक्षरशः गाजवला विघ्नेश याला मात्र मैदान सोडण्यास भाग पडलाय। विघ्नेश बॅक टू द डगआउट। अगदी आपण पाहिलं कुमार सर तर जय हनुमान शिरवली संघ याच मैदानावरती रोज या संघाचा सराव आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग बॉलिंग या टीमकडनं चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता या दिवस क्रमांक 2 मध्ये सेमीफायनल 1 चा सामना आपण सध्या कव्हर करतोय आणि त्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडू पहिल्या डावामध्ये टाकून झालेले आहेत गोलंदाज प्रथमेशचे, ज्या 4 चेंडूवरती 6 धावा आणि आता मात्र विघ्नेश सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने बाद केलेला आहे। नक्कीच कालचा दिवस विघ्नेशने गाजवला, परंतु आज प्रथमेश देसले त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देतो। यावेळेस समोर उडवला लॉफ्ट, बिग हिट खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्त जबरदस्त ठेवणारा लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय सौरभ या बॅटरने पहिल्या बॉलवर षटकार। काय फटका होता, स्लॉटमध्ये बॉल होता प्रथमेशचा आणि त्यावरती आता आक्रमण केलंय। पहिल्याच बॉलवरती फलंदाज सौरभच्या बॅटमधनं हा बॉल आपण पाहिला सरळ सीमारेषेच्या बाहेर
12 धावा झालेल्या आहेत. ज्या गोष्टीची चर्चा आपण करतोय, सातत्याने याच मैदानावरती जय हनुमान शिरवली संघाचा सराव असतो. एक प्रकारे होम ॲडव्हान्टेज या संघाकडे आहे. कशा प्रकारे या होम ॲडव्हान्टेजचा ते फायदा उचलतील या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये फटका चांगला आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पाठमोरे झालेत. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. सौरभच्या बॅटमधनं षटकार आणि त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा. चांगली बॅटिंग हरकत नाही. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. क्रिकेटमध्ये सातत्याने चांगलं जातं. अनुभवाचा फायदा देखील या मॅचमध्ये घेताना सध्याच्या घडीला आपण विकास आणि सौरभला पाहतोय. वाटतं बॅटिंग चांगला स्टार्ट, कारण की 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये एक भरपूर असा टार्गेट सेट करायचा आहे. माइंड सेट केले दगड कक्षामधूनच. आणि आल्या आल्या सौरभच्या बॅटमध्ये एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग सध्याच्याकडे. नक्कीच आता कपिल शेंडे बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये. जेव्हा टीम संकटात असते तेव्हा नक्कीच प्रत्येक म्हणजेच साजे संघाला एकच नाव आठवतं, त्याचं नाव म्हणजे कपिल शेंडे. यावर भरपूर आता अपेक्षा असतील. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 16 धावा. एकंदरीत चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जय हनुमान शिरवली संघाचे आक्रमण केलं. त्या ठिकाणी आपण पाहिलं गोलंदाज प्रथमेशवरती. आणि ज्या वेळेस तुम्ही जसा उल्लेख केला LG ग्रुप साजे संघ संकटामध्ये असतो, त्या वेळेस कपिलचा नेहमी उल्लेख आपण करत असतो. कपिलवरती नेहमी जबाबदारी दिली जाते आणि ती जबाबदारी योग्यरित्या कपिल सातत्याने प्रेशर मॅचमध्ये हँडल करत असतो. आणि आता या मॅचमध्ये देखील महत्त्वपूर्ण सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये सध्या 16 धावा खर्च केल्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती बॉलर कपिलला सध्या आपण पाहतायत. भरपूर चांगली कामगिरी सातत्याने नक्कीच जेव्हा साजे संघासाठी कपिलकडनं पाहायला मिळत असते. परंतु आता मात्र थोडं कमबॅक करावा लागेल. ज्या अनुषंगाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकार केली होती, तो प्रवास कुठेतरी अगदी सहजरित्या आता करताना जय हनुमान शिरोळी या संघाला पाहतोय इन ॲक्शन मध्ये. समोर केलाय, लॉफ्ट केलाय, लोंग ऑफ क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट केले, फटका डीप मध्ये फिल्डर आलाय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या बॅटिंग करत असताना शिरोळी संघाची चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या सिच्युएशन मध्ये म्हणायला हरकत नाही. 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नक्कीच आपण पाहिलं तर सेमीफायनलचा सामना आणि एक धावेचं महत्त्व या मॅचमध्ये आहे. कारण आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 17 धावा, एक चांगली स्थिती शिरवली संघ त्या स्थितीमध्ये सध्या आहे. इथनं चांगली बॅटिंग आता सौरभनं तर केलेली आहे, परंतु विकासला देखील त्याची साथ द्यावी लागेल. ऑन साईडला फटका, खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक धावण्याचा प्रयत्न करतायत. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. लहू त्या ठिकाणी आले, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 2 धावा थांबू शकणार नाहीयेत. यस कुमार सर. नक्कीच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. स्वतः कॅप्टन आहे, संघ मालक देखील आहेत आणि भरपूर चांगला खेळ सातत्याने लहू गायकरने देखील केलेला आहे याआधी. परंतु नक्कीच आता थोडंसं बॅकफुटवर आहे, परंतु नवीन खेळाडूंना देखील संधी देण्याचं काम या मॅचमध्ये लहू गायकर येथे करतोय. प्रत्येक टीम मानुलीकर चषक जिंकायचं स्वप्न पाहत असतं, परंतु प्रत्येकाचं स्वप्न साकार होत नसतं. परंतु आज 2 संघ इन ॲक्शन मध्ये संघर्ष करताना देखील या मॅच मध्ये पाहतो. विकेट आणि विकेटची संधीचं केलं सोनं. महत्वपूर्ण विकेट घेण्याचं यश प्राप्त झालंय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? सौरभ सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली. कम्युनिकेशन ब्रेक झालं, सुसंवाद नव्हता. सिंगल घेण्याचा प्रयत्न विकासने केला, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगला थ्रो आपण पाहिला विकेट किपरच्या माध्यमातून. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आले आणि चांगल्या प्रकारे थ्रो कलेक्ट करत असताना चेंडू यष्टांच्या वरती लावण्यात आला. सौरभ सारख्या विस्फोटक फलंदाजाची विकेट अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये आता मिळाली फिल्डिंग करणाऱ्या LG ग्रुप साजे संघाला. सन्माननीय अजित कडव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर चांगली प्रयत्न क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, इन क्रिकेट द 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर सध्या बॅटिंग करत असताना शिरोळी या संघाची जय हनुमान शिरोळी या संघाने ॲक्शनमध्ये खेळताना पाहतोय आणि भरपूर चांगली कामगिरी षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली होती. परंतु नक्कीच आपण उल्लेख देखील केला होता कपिल शेंडेचं. जेव्हा टीम संकटात असते तेव्हा नक्कीच एकच नाव आठवतं, ते मात्र कपिल शेंडे. आणि भरपूर चांगली कामगिरी देखील हा मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक आणि परत आणलं जात आहे, जे मात्र साजे या संघाला वाटतं. बॉलिंग नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कपिलने 2 सामनावीराचे पुरस्कार आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये मिळवलेले आहेत. आणि तिसऱ्या फेरीमध्ये देखील चांगली
फटकेबाजी कपिलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील आपण पाहतायत षटक क्रमांक 2 मध्ये आता कमबॅक करणारा षटक सध्या कपिल शेंडे हाताळतोय. भरपूर चांगला संघर्ष करताय जो मात्र कपिल शेंडे. इन क्रिकेट द विक्टोरी आफ्टर अ गुड फाईट इज अ व्हेरी बिग. सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं की संघर्ष तर तुमचा चांगला असेल तर क्रिकेटमध्ये विजय देखील खूप मोठा असतो. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा त्याने कपिल शेंडे या नावाचा परिचय देतोय. व्हॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा परत आणलं जात आहे महत्वपूर्ण विकेट. त्या ठिकाणी उपस्थित झालेत. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये सौरभ सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट आणि त्यानंतर लगेचच कपिलनं आणखीन एक धक्का दिला. विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज त्या ठिकाणी झालाय बाद. 19 आकड्यावरती 3 गडी गमावलेत. सुरुवात आपण पाहिली तर 16 धावा होत्या, फक्त 1 गडी त्या ठिकाणी बाद झाला होता. आणि त्यानंतर कपिलचा विचार केला षटक क्रमांक 2 मध्ये कपिल आल्यानंतर आतापर्यंत 4 चेंडू कपिलने टाकलेत. 3 धावा खर्च करत असताना एक मोठी विकेट त्याला मिळालेली आहे आणि त्याचबरोबर सांघिक सफलता देखील LG ग्रुप साजे संघाला सौरभला त्याने बाद केलंय. चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. धावफलकावरती आता सध्या थोडी स्थिर धावसंख्या पाहतोय जय हनुमान शिरोळी या संघाची, कारण की षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली मात्र बॅटिंग पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये चांगलं कमबॅक करून देताना कपिल शेंडेला पाहतोय. पाकफुटवर पंच करायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. बाटानी बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आलाय. सध्या एक डॉट बॉल देखील महत्वपूर्ण राहील. सध्या धगधग वाढत चालले शिरोळी या संघाची, कारण की मॅच मध्ये षटक क्रमांक 1 मध्ये आनंद सेलिब्रेशन करत होते, परंतु आता निराशाजन्य कामगिरी. ऑन साईडला बोलवलं फाईन लेग क्षेत्रामध्ये, खाली क्षेत्र त्यावर प्रहार आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रघुदेव याच्या बॅटमध्ये आलेला संघर्षाचा एल्गार फुंकणारा 4 चौकार. नवीन फलंदाज आहे मैदानाच्या होता. हुक केला बॉल. विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं बॉल काढला. 38 सर्कल भेदत असताना त्यानंतर आउटफील्ड या मैदानाची तर फारच फास्ट आहे आणि बॉल सरळ निघून गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटच्या बॉलवरती कपिलच्या गोलंदाजीवरती आक्रमण. फलंदाज ऋग्वेशच्या बॅटमधला चौकार आपण पाहिला आणि कपिलचा विचार केला. 1 षटक कपिलने टाकलं. एक वैयक्तिक सफलता, एक सांघिक सफलता विकास आणि त्याचबरोबरीने महत्त्वपूर्ण विकेट. सौरभ या मॅचमध्ये मात्र बाद झाला. कपिलने धावा खर्च केला 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान शिरवली संघ 23 या आकड्यावरती. कालचा दिवस विघ्नेश या बॅटरने गाजवला होता, परंतु आजच्या दिवसामध्ये त्याच्याकडनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये भविष्यकाल आणि भूतकाळाला महत्त्व दिलं जात नसतं. वर्तमान काळामध्ये तुम्ही काय कराल यावर क्रिकेटमध्ये फोकस केलं जातं. कालच्या दिवसामध्ये तुम्ही हिरो होतात, परंतु आज हिरो ठरलात आणि महत्त्वाची मॅच होती. आपल्या टीमला जिंकवण्यासाठी प्रत्येक वेळी या ठिकाणी संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष कुठेतरी कमी पडताना आजच्या दिवसामध्ये जय हनुमान शिरोळी संघाकडनं पाहतोय, कारण की धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 23 या आकड्यावर. परंतु नक्कीच मॅचमध्ये आपण विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी देखील शिरोळी संघाकडनं देखील सातत्याने पाहायला मिळत असते. या विभागात एक नामांकित संघ आहे, त्यांच्या विपक्ष देखील एक चॅम्पियन संघ खेळतोय म्हणजे साजे संघ आणि या दोन्ही टीम मध्ये एक बिग बॅटल रंगेल यात काही शंका नाहीये. रवी आहे नवीन गोलंदाज. पहिला चेंडू रवीचा फिरकीचा जादूगार आहे. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच कुमार सरांनी उल्लेख केला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर फार चांगली बॅटिंग आपण पाहिली होती. त्यानंतर आता या मॅचमध्ये मात्र शिरवली संघाच्या फलंदाजांना मात्र अपयश आलेलं आहे, परंतु तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तेजसकडे देखील क्षमता फार आहे. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी चुकीच्या दिशेला. आता अगदी आपण पाहिलं तर कपिल होते आय थिंक त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर फेकी मात्र स्ट्राईक एंडवरती आली असती तर धोक्याची घंटा त्या ठिकाणी नक्कीच वाजताना पाहायला मिळाली असती, परंतु 2 धावा रिस्की धावा या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. फलंदाज तेजस आणि ऋग्वेशच्या बॅटमध्ये विघ्नेशचा चर्चा आपण करत होतो सर की कालच्या दिवसामध्ये विघ्नेशनं ताबडतोब फटकेबाजी केली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये विघ्नेशच्या माध्यमातून मोठे फटके आले नाही आहेत. रिक्सचे नाम बनते असं क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं. क्लीन बोर्ड आणि की विकेटचं पतन. यावेळेस आणखीन एक मोठी विकेट या ठिकाणी लागताना शिरोळी संघाला. 4था गडी बाद मात्र होताना शिरोळी संघाचा. तेजस बॅक टू द आउट.
स्टम्पिंगच्या माध्यमातून नक्की विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करावी लागली. नक्कीच आपण पाहतायत कशा प्रकारे फलंदाज स्टेप आउट होऊन पुढे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर विकेट किपर राहुलनं चतुर्य दाखवलं. बॉल लगेच कलेक्ट करत असताना जास्त वेळ न घेता यष्टा त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आल्या. स्टम्पिंगच्या माध्यमातून विकेट आता आलेली आहे. 26 वरती आज चौथा धक्का जय हनुमान शिरवली टीमला. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये मेघराज. भरपूर अपेक्षा असतील मेघराजकडनं देखील, कारण की अजूनही 4 बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये एक मोठा टार्गेट सेट करू शकतात अद्यापही, म्हणजेच जय हनुमान शिरोळी हा संघ. एखादा 30-35 टार्गेट या ठिकाणी सेट झाला तर भरपूर चांगली मॅच रंगेल, यात काही शंका नाहीये. कारण की चांगली बॉलिंग सातत्याने शिरोळी संघाकडे देखील आपण पाहत असतो आणि आज देखील भरपूर चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण की सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये हा संघ खेळतोय आणि प्रेशर देखील भरपूर असेल दोन्ही टीमवर, यात काही शंका नाहीये. टार्गेट चांगलं सेट करावं लागेल कारण पहिल्या मॅचमध्ये तब्बल 75 धावांचं लक्ष्य त्या ठिकाणी LG ग्रुप साजय संघानं अगदी सहजरित्या पूर्ण केलं होतं. आणि आपण सातत्याने चर्चा करतो या मैदानाची. जय हनुमान शिरवली संघ सातत्याने याच मैदानावरती सराव करत असतो, परंतु आता हा प्रेशर सामना आहे. जो संघ चांगला परफॉर्मन्स देईल, जो खेळाडू चांगला परफॉर्मन्स देईल तोच या मॅचमध्ये जिंकणार आहे. ऑन साईडला लॉफ्ट केलाय फलंदाज मेघराजच्या बॅटमधनं. धावफलकाला आकार देणारा, धावफलकाला चालना देणारा आणि टीमला दिलासा देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. कलात्मक फटका पाहायला मिळतो. वॉट अ शॉट पहा ॲक्शन रिप्लेमध्ये देखील माऊली इव्हेंट्स यांच्या माध्यमातून हा षटकार आपण पाहू शकता. प्रेक्षकांनी देखील सांगले हो हा षटकार आहे मेघराजीच्या बॅटमधून आलेला. आणि वॉट अ बॅटिंग स्टार्ट चांगला पाहायला मिळतोय, कारण की पहिल्या बॉलवर जेव्हा बॅटर षटकार ठोकत असतो तेव्हा मनोबल आणि आत्मविश्वास भरभरून वाढत असतो. अजूनही 3 बॉल मेघराजकडे शिल्लक असतील. पुन्हा एकदा ऑन साइडला डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक फटका फसलाय आणि मेघराजच्या केलीचा देखील अंत झालाय. हाफ ट्रॅकर बॉल पूल करायचा प्रयत्न, परंतु नक्कीच एलिव्हेशन आणि कनेक्शन प्रॉपर नव्हतं. त्याच अनुषंगाने मेघराज देखील आता मैदान सोडतोय. पुन्हा एकदा शफल झाले होते. बॅटच्या टो एंडला बॉल त्या ठिकाणी लागला. उंची जास्त नव्हती, अंतर कमी होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज 33 या आकड्यावरती मेघराज मात्र बाद झालेला आहे. 2 चेंडूचा सामना मेघराजने केलेला. मॅचमध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला. शेवटचं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवीला सध्या आपण पाहतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत त्यानं 10 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने टिपलेले आहेत. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना सुजितला आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर म्हणायला हरकत नाहीये. महत्वाच्या विकेट, एक षटकार आला होता. त्यानंतर आतापर्यंत धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 33 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात सध्या शिरोळी संघ या अक्षमध्ये चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता. आज देखील भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु सध्या आपण नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर एक चांगली स्ट्रॅटर्जी ते आखली असेल आणि आखावी देखील लागेल. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल, कारण की आजच्या दिवसामध्ये साजे या संघाचे बॅटरचा आपण खेळ पाहिला तर भरपूर चांगली आहे आणि 50+ टार्गेट देखील चेस करायची क्षमता या खेळाडूकडे आहे. यावेळेस ऑन साईडला रॉंग कॉल आणि चुकीच्या कॉलचा शिकार होताना देखील पाहतोय. सुजित फलंदाज मैदानात सोडतोय. सुजितला देखील मैदान सोडण्यास भाग पडले. धावफलकावरती धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. अजूनही शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये हवं तसं या ठिकाणी यस नक्कीच व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमकडनं आता रेफर आलेला आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कमलाकरजी भोईर यांना आपण सध्या पाहतायत. सन्माननीय बालू कंटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जनार्दन कंटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल असेल अंपायर. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. शेवटचा अंतिम बॉल सेमीफायनल नंबर 1 मध्ये. या पहिल्या डावामध्ये अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज उरुग्वेसाठी. हो लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे
आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर का स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती शेवटच्या बॉलवरती याचं उत्तर देत असताना फलंदाज ऋग्वेदच्या बॅटमधनं हा डावाला आकार देणारा धावफलकाला दिलासा देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल आता सध्या जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. आणि आता या सेमीफायनलमध्ये जर मेगा फायनलचं तिकीट काबीज करायचं असेल, मेगा फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर लक्ष आता असेल LG ग्रुप साजे संघासमोर 40 धावसंख्येचं. सन्माननीय किरण शेठ खुटारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवर गोड करणारा शिरोली संघासाठी आनंद देऊन जाणारा षटकार जो मात्र पाहायला मिळाला आणि धावफलक जी मात्र वेगाने फ्लाय झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 40 धाब्यांची आवश्यकता असेल मॅचमध्ये जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल, यात काही शंका नाही आहे. नक्कीच आपण पाहिलं 3 षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक गोलंदाज कपिलचं ज्यामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सध्या आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंग बॅटिंग समोर आपल्या स्क्रीनवरती विकास मात्र त्या ठिकाणी 6 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना बाद झाला. विघ्नेश ज्या गोष्टीचा उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये विघ्नेशनं चांगली बॅटिंग केली होती परंतु सध्या या मॅचमध्ये तो अपयशी ठरला. 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव त्यानं आपल्या धावफलकावरती लावली. त्यानंतर सौरभ चांगल्या टचमध्ये होता परंतु चुकीच्या कॉलिंगमुळे तो सध्या बाद झाला. चुकीच्या कम्युनिकेशनमुळे तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्याच्या बॅटमध्ये 4 बॉल 12 धावा. त्यानंतर तेजस 2 चेंडूमध्ये 2 धावांवरती बाद झाला. ऋग्वेद नॉट आउट राहिला 3 चेंडूमध्ये 10 धावा. त्यानंतर मेघराज आला. पहिलाच बॉल मेघराजनं मैदानाच्या बाहेर पाठवला. त्यानंतर सीमारेषेच्या वरती मेघराजचा देखील झेल त्या ठिकाणी कपिलने टिपला. त्यानंतर सुजित रनआउटच्या स्वरूपामध्ये तो देखील बाद झाला. आणि आपण पाहिलं तर दर्शन नॉट आउट या इनिंगमध्ये पाहायला मिळतो. अशा प्रकारे 39 धावा सध्या धावफलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीची समरी देखील स्क्रीनवरती मावली. लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सेमीफायनल मानवलीकर चषक 2026 प्रथमेशनं पहिले षटक टाकलं. 16 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाल्या. कपिल नंतर षटक क्रमांक 2 मध्ये आला. 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याला मिळाली. रवी जो फिरकीचा जादूगार आहे LG ग्रुप साजे टीमकडनं 16 धावा त्याने अंतिम षटकामध्ये खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्या. यस कुमार सर. धन्यवाद. सन्माननीय जनार्दन कंठे यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सन्माननीय प्रमोद दादा कडव आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते जनार्दन कंटे यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी नक्कीच मान्यवरांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 39 धावा आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता. भरपूर चांगली मॅच रंगेल. 18 बॉल आणि 40 धाब्यांचं समीकरण मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहे आणि भरपूर रन्स या ठिकाणी झालेत म्हणायला हरकत नाही आहे. कारण की कालच्या दिवशीचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी देखील मात्र शिरोली या संघाकडे पाहायला मिळाली होती. परंतु आजच्या दिवसामध्ये नक्कीच जो मात्र साजे या संघाचा खेळ पाहिला तर थोडासा इथे सोपं असं आव्हान असू शकतं कदाचित या मॅचमध्ये साजे संघासाठी. नक्कीच आपण पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय हनुमान शिरवली त्यांच्या विपक्षामध्ये LG ग्रुप साजई. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती लावण्यात आलेल्या आहेत आणि 40 धावांचं हे लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे LG ग्रुप साजे या संघासमोर. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये LG ग्रुप साजेनं 75 धावांचं लक्ष जे सहजरित्या पार केलं होतं. तेव्हा आपण पाहिलं तर नॉकआउट मॅचेस होत्या परंतु आता सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही संघांवरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 18 बॉल 40ची गरज आहे या मॅचमध्ये. सलामीची जोडी प्रथमेश, त्याच्या सोबतीला फलंदाज कपिल, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजसला सध्या आपण पाहतायत. या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण विकेट प्रथमेश देसलेची असेल, कपिल शेंडेची असेल. 2 महत्त्वाची गडी जर या मॅचमध्ये बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं त्या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करू शकते जय हनुमान शिरोली हा संघ. तर मात्र यात शंका नाही आहे. परंतु नक्कीच विकेट घ्यावी लागेल. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी फेकावं लागेल. जय हनुमान शिरोली या संघासाठी संकट मोचकची कामगिरी आता गोलंदाजाला देखील करावी लागेल. भरपूर चांगला खेळ प्रथमेश देसलेचा देखील आपण मागील मॅचमध्ये पाहिलाय. कपिल शेंडेकडनं देखील भरपूर चांगली फलंदाजी देखील पाहिली आहे.
आणि आजच्या दिवसामध्ये लक फॅक्टर देखील ऑन झाले ते साजय संघासाठी. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल या ठिकाणी व्हाईट बॉल षटक क्रमांक 1 मध्ये P1च्या षटकामध्ये तेजस याला मात्र इन्व्हाइट केलं जाते. षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगला संघर्ष देखील या ठिकाणी करावा लागेल. तेजस या गोलंदाजाला प्रेशर देखील भरपूर असेल, परंतु या ठिकाणी माइंड सेट करावा लागेल ते मात्र गोलंदाज तेजसला. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला लॉफ्ट केला, सिंगल करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. आता मात्र अंपायरने हा निर्णय सोपवला टेक्निकल रूम मध्ये आणि अगदी थोड्याच वेळामध्ये डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण प्रथमेश आणि कपिलची विकेट या मॅचमध्ये फार महत्त्वाची आहे. तसा कुमार सरांनी उल्लेख केला की जर या 2 विकेट लवकर मिळवल्या तर नक्कीच संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. जय हनुमान शिरवली संघ. सध्या आपण पाहतायत थर्ड अंपायरकडे हा डिसिजन सोपवण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कमलाकरजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळतील. यस, फलंदाज सेफली रिटर्न क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. रिस्की सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहतात खोलवर टप्प्याचा बॉल, गोलंदाज तेजसचा पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर हा चेंडू आपण पाहतायत. अगदी आपण म्हणत आहोत की जी विकेट फार महत्त्वाची आहे तीच विकेट आता मिळाली असती, परंतु स्वतःला स्ट्रेच करत असताना बॅट हँडल लांब पकडत असताना फलंदाज प्रथमेश रिटर्न क्रीज मध्ये पोहोचतोय. क्रीज मध्ये पोहोचणं महत्वाचं होतं, कारण की ठाऊक आहे कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळू शकतं, कोणत्या क्षणाला मॅच आपल्या संघाकडे परत आणू शकतो आणि स्वतःच्या मनगटावर देखील भरपूर विश्वास या 2 खेळाडूंकडे आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस उडवायचा होता बॉल, विकेट करायचा प्रयत्न, गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल, थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल तेजस याचा देखील पाहायला मिळतो. आपण उल्लेख केला होता तेजसची देखील कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती आणि तेजस देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी संकट मोचकची करू शकतो. ऑन साइडला इथे फटका एलिव्हेशन देखील भरपूर पाहायला मिळत आहे आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कपिल शेंडेच्या बॅटमध्ये आलाय 4 चौकार. काय फटका होता. अगदी आपण पाहिलं तर फुटवर्कचा उपयोग केला फलंदाज कपिल शेंडेने. त्यानं पाहिलं की या अगोदरचा बॉल आपण पाहिला तर जास्त बाउन्स झाला होता, त्यानंतर चेंडू वळाला देखील होता, स्विंग देखील झाला होता. स्विंग कापण्यासाठी स्वतः फुटवर्कचा उपयोग केला आणि चेंडू पाठवला आहे डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आणि 4 धाव्यांशी सध्या धावफलक पुढे जात असताना 40 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 6 आकड्यावरती. ओहो, डान्सिंग नंतर ट्रॅक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी खोळ्यात पुढ्यात बॉल होता, परंतु सेमी अलीकडवर खेळण्याचा देखील प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल आनंद देऊन जाईल जय हनुमान शिरोली संघासाठी. एक मोठा फटका आनंद देऊन जाईल LG ग्रुप साजे संघासाठी. 2 संघामध्ये सेमीफायनल क्रमांक 1. 2 संघांनी स्वप्न पाहिले, स्वप्नांना आकार देण्यासाठी मेहनत संघर्ष हा मॅच मध्ये पाहतोय. यावेळेस ऑन साइडला उडवला बॉल, बिग हिट, परफेक्ट, मिडल ऑफ द बॅट, बॉलला थेट पाठवून दिलाय वाईडिश लोंगॉन. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा कपिल शिंदे याच्या बॅट मध्ये आलाय भव्य षटकार. पाहायला मिळाला फलंदाज कपिलच्या बॅटमधनं लॉफ्ट केला, चेंडूवरती नजर ठेवली होती, त्यानंतर ताकदीचा उपयोग केला फलंदाज कपिलने आणि बॉलला पाठवला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि संघाचा धावफलक या ठिकाणी पुढे जात असताना 12 या आकड्यावरती. 13 बॉल अजून या मॅच मध्ये विचार केला तर 28 धावसंख्येची गरज आहे. तेजसनं आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा तेजस. बॅटची कडा यावेळेस शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलं, कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळतंय. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु इथे असफल झाला. परंतु पाहता पाहता एका ओव्हरचा देखील या ठिकाणी खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये? 12 बॉल आणि 27 धावा. एकाला रोखावा लागेल, एकाला टोकावा लागेल. मॅच मध्ये भरपूर संघर्ष देखील करावा लागेल. प्रयत्नातनी परमेश्वर. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुंकावं लागतं, वाकावं लागतं आणि प्रयत्न आणि मेहनत, संघर्ष, जिद्द, चिकाटी या मॅच मध्ये सर्व काही दोन्ही टीमला या ठिकाणी पणाला लावावी लागेल. नक्कीच आयुष्यामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट तुमचे जर प्रामाणिक असतील, प्रयत्न तुमचे जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही.
कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न या मॅचमध्ये सध्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सुरू आहेत. एका बाजूला कपिल 5 चेंडूमध्ये 11 या धावसंख्येवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रथमेश सध्या अँकरिंग भूमिका या मॅचमध्ये करत असताना 1 चेंडूमध्ये 1 धावांवरती तो खेळतोय. नवीन गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश आपल्याला पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून विघ्नेशची देखील सध्या जय हनुमान शिरवली टीमकडनं वर्णी लागलेली आहे. 12 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज अजून या मॅचमध्ये विजयासाठी, मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी LG ग्रुप साजे संघाला 12 बॉल आणि 27 ची गरज. काय घडेल काय बिघडेल मॅच मध्ये प्रेक्षण देखील उपस्थित असेल आणि प्रेक्षकांच्या नजरा देखील या मॅच कडे लागल्या असतील. बॅक टू द बॉल फटका केला समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये एक्झिक्यूट केले फटका गॅप खेळलाय शोधलाय देखील परंतु एक सिंगल चांगला इथे पुल करायचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन आणि कनेक्शन इतकं चांगलं नव्हतं. त्याच अनुषंगाने फक्त एक सिंगल घेतली जाईल. मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 11 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता असेल. जसजसे चेंडू पडतायत तस इथे प्रेशर निर्माण झाले म्हणजेच बॅटिंग करत असताना साजाई या संघावर 14 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल 26 ची गरज. प्रेशर दर्पण दोन्हीही बाजूने आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. अंपायरचा सिग्नल हा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्रा धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. साजे संघाची धावसंख्या सध्या पुढे जात असताना 15 या आकड्यावरती. पहिल्या मॅचमध्ये सामनावीर पुरस्कार 15 बॉलमध्ये 51 धावांची नाबाद खेळी प्रथमेशने केली होती आणि त्यानंतर सलग 2 सामनावीराचे पुरस्कार पटकावत असताना कपिल या मॅचमध्ये आता चांगली बॅटिंग करतोय. समोर उडवलाय लॉफ्ट बिग हिट लॉफ्ट ड्राइव्ह फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्पीड साबून बॉल आउट ऑफ द ग्राउंड षटकार. ॲक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहतायत ऑन द टोस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. पूर्ण ताकद या फटक्यावरती लावली. बॅट पूर्णपणे रडार मध्ये हा बॉल होता आणि जसा चेंडू स्लॉट मध्ये आला तसा तो मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. फलंदाज प्रथमेशनं 2 बॉलचा सामना आता प्रथमेशनं केला. 7 धावा त्याच्या बॅटमधनं. सिक्सर किंग म्हणून LG ग्रुप साजे संघाकडनं त्याची ओळख आहे. पहिल्या मॅच मध्ये 15 चेंडूमध्ये तब्बल 51 धावा आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक प्रथमेशनं झळकावलेलं आहे. 10 बॉल 19 ची गरज. आपण चर्चा केली होती या 2 खेळाडूंची की या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर कपिल शेंडे आणि प्रथमेश देसलेची विकेट महत्वाची राहील. कोणत्या क्षणाला क्षणाला मोठे फटके खेळू शकतं इतकी ताकद या 2 खेळाडूंकडे आहे आणि हे देखील जाणलंय. आता विकेट नाहीये हे देखील सातत्याने मनामध्ये भीती असेल जय हनुमान शिरोली संघाच्या खेळाडूकडनं. थोडंसं इथे स्ट्रगल करताना देखील आता सध्याच्या घडीला आपण जय हनुमान शिरोली या संघाला पाहतोय कारण की सेमीफायनल क्रमांक 1 खेळपट्टीचा देखील भरपूर अनुभव हा मॅच मध्ये जेव्हा मात्र जय हनुमान शिरोली या संघाला असेल यात काही शंका नाही आहे परंतु मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं राहील. प्रथमेश देसले आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 3 बॉल आणि 9 धावांची खेळली पाहिली आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा लॉंग लेग कडे ट्रॅव्हल केलं फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दुर्बन्न आला त्याच्याकडे मिस्टेक पाहायला मिळते. सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न चांगले पाहायला मिळतात. तोपर्यंत 2 धावा इक्वडल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जेव्हा आता पुढे सरकते 25 या आकड्यावर मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 8 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता. प्रथमेश देसले आणि कपिल शेंडे या नावाची चर्चा सध्याच्या घडीला मानवलकर चषक 2026 मध्ये आता होताना पाहतोय. मुंबईची लाईफलाईन आहे लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल आणि सध्या क्रिकेटच्या लाईफलाईनचा उपयोग करत असताना प्रथमेश आणि कपिल षटकार देखील येत आहेत, चौकार देखील येत आहेत, सिंगल देखील घेतल्या जात आहेत, डबल ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी डबल देखील नक्कीच घेतल्या जात आहेत. सध्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 8 बॉल 15 ची गरज. 2 चेंडू तर चांगले टाकावे लागतील. गोलंदाज आपण पाहिलं तर विघ्नेशला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगलचा उपयोग आता या चेंडूवरती केलेला आहे आणि सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 26 आकड्यावरती आता येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये गरज आहे तब्बल 14 धावसंख्येची. हा चेंडू या मॅचमध्ये फार महत्त्वाचा आहे. हा चेंडू चांगल्या रीतीने हात लावा लागेल गोलंदाज विघ्नेशला. विघ्नेशचं जर आपण चर्चा केली तर भरपूर चांगली गोलंदाजी देखील म्हणायला हरकत नाहीये कारण की 2 बॅटर प्रथमेश देसले आणि कपिल शेंडे यांच्या विरुद्ध गोलंदाजी करायची होती. बॅक टू द बॉलर समोरच्या दिशेने केलेल्या लुंगांमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आणि एकच सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. एका सिंगलने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 27
लॉस ऑफ 0 विकेट. मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल आता मात्र नक्कीच बिग बॅटल आणि बिग फाईट या ठिकाणी रंगेल, यात काही शंका नाही आहे. भरपूर चांगली मॅच रंगेल हे देखील आपण उल्लेख केला होता. प्रथमेश देसले आणि कपिल शिंदेची विकेट देखील या मॅचमध्ये महत्वाची राहील हे देखील आपण उल्लेख केला होता. ज्या पद्धतीने आपण उल्लेख करत चाललो त्याच पद्धतीची इथे कामगिरी देखील मॅच मध्ये करताना म्हणजे जशा तसं उत्तर देखील मॅच मध्ये देतोय. वाट बॉलिंग वाट बॅटिंग दोन्हीकडनं इथे पाहायला मिळते. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. धावफलकावरचा जर विचार केला तर 27 धावा आहेत धावफलकावरती. 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला प्रथमेश आणि कपिलची विकेट या मॅचमध्ये फार महत्त्वाची आहे आणि ती जिम्मेदारी घेऊन सध्या कपिल आणि प्रथमेश या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर आजच्या दिवसभरामध्ये दोघांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोललेली आहे. कारण कपिलच्या बॅटमध्ये देखील या अगोदरच्या मॅचमध्ये धावा आल्यात. प्रथमेशनं तर पहिल्याच मॅचमध्ये वैयक्तिक अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर कपिलने देखील त्याला आजच्या दिवसभरामध्ये फार चांगली साथ दिली आहे. एक युनिटी आपण म्हणतो ना की संघटनेप्रमाणे सध्या प्रथमेश आणि कपिल LG ग्रुप साजायची जी कमान आहे ती लीड करत असताना या मॅचमध्ये 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. 6 बॉल 13 धावा. नक्की प्रेशर दोन्ही टीमवर असेल. कोणाला इन्व्हाइट केलं जाईल, कोणावर विश्वास संपादित केला जाईल हा देखील आता मोठा प्रश्न असेल. षटक क्रमांक 3 मध्ये जिम्मेदारी मोठी असेल, अपेक्षा देखील भरपूर असतील. कारण की सेमीफायनल क्रमांक 1 आपण खेळत आहोत. आपल्या घरचा मैदान आहोत आणि घरच्या मैदानावर एक चांगली कामगिरी करण्यासाठी या ठिकाणी शिरोली संघ देखील सज्ज असेल. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ वरती आता जिम्मेदारी दिलेली आहे. 6 बॉल 13. लेफ्ट हँडर पेसर मीडियम पेसर गोलंदाज जे हनुमान शिरवलीकडनं आता बॉलिंग मार्कवरती लावण्यात आलेला आहे गोलंदाज सौरभ. 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. आता मॅच फार रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा हा सामना आहे आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 बॉल 13 धावा. विचार केला तर 5 रन दिलं जातंय. सौरभ या गोलंदाजावर विश्वास या ठिकाणी संपादित केलं जातंय. विश्वासाला सातत्यात आणावं लागेल. पहिला बॉल बिग हिट ऑन साइडला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जिबाच्या आतंकाने या ठिकाणी प्रयत्न जरूर केले होते परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा कपिल शिंदेच्या बॅटमधून आलाय तुफानी आसमानी षटकार. 6 धावा आल्या. ऑन साइडला फटका सजवला. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता असं वाटलं फिल्डर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. कॅच तर फिनिश केला होता परंतु जो पाय आहे फिल्डरचा बॉडी बॅलन्स तो मात्र मैदानाच्या बाहेर गेला. तेजस होते आय थिंक त्या ठिकाणी आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. मॅचमध्ये कमबॅक पुनरागमन केलं LG ग्रुप साजे संघाने. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस बॉल होता आणि लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 34 धावा. आता या मॅचचं समीकरण 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. 5 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. ऑन साइडला पुन्हा त्या क्रॉस बॅटे स्ट्रोक केला. डीप मध्ये फॉरवर्ड केलं. फिल्डर आला त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॅकअप साठी भरपूर चांगलं जजमेंट पाहायला मिळतं फिल्डरकडनं. 2 धाबा त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या जातात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 36 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. नक्कीच आपण उल्लेख केला होता संघर्ष करावा लागेल. जिद्द चिकाटी या मॅच मध्ये पणाला लावावी लागेल आणि तेच काम यामध्ये करावं लागेल. माळुलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना सोहळा आणि फायनल मध्ये एंटर होणारा संघ म्हणजेच LG ग्रुप साजय संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज.